खरं तर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना साहेबांकडे येणारी प्रत्येक व्यक्तीची अडचण सोडवत असताना ती व्यक्ती कोणत्या जाती धर्माची आहे किंवा कोणत्या पक्षाची आहे किंवा हे साहेबांनी कधी पाहिलं नाही. त्यांनी पाहिलं तर त्या माणसाची माणुसकी पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करत असताना ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं ते म्हणजे आपले लाडके आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब. आणि आज आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करतोय त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. खरं तर सर आपण अनेकदा पाहिलं असेल की लोक सातत्याने आपल्या परिस्थितीवर ते दोष देत असतात. आपल्या परिस्थितीमुळे आपण हे करू शकलो नाही ते करू शकलो नाही असं सातत्याने म्हणत असतात. परंतु परिस्थिती माणसाला घडवत नसते. माणूसच परिस्थिती घडवतो हे ज्याला समजलंय तोच फक्त शिकणार.